राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आहे। अधिवेशनमध्ये गाजलेला मुद्दा म्हणजे पीक विम्याचा। महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आजही 1 ते 2 वर्षापासून पीक विम्याच्या नुकसान भरपाईची जी मदत मिळते त्या पीक विम्याची तरतूद आणि पीक विम्याची भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर आली नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील 73,000 कोटीचे पीक विम्याचे वाटप झालेले नाही आणि त्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला असता बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले की आयुक्तांनी सांगितलं की 73,000 कोटी जर शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण केले तर कर्ज म्हणजे बोजा हा चढतो आणि अडचण निर्माण होते। तर त्यावर ते बोलतात की शेतकऱ्यांना पैसे देताना तुम्हाला अडचण निर्माण होते, दाबून खाताना तुम्हाला अडचण जात नाही का? या शब्दामध्ये खडे बोल सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले। आता सरकार किती शेतकऱ्यांविषयी जाणीवपूर्वक म्हणजे संवेदनशील अत्याचार करताय हे कालच्या त्यांच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून जाणून आलाय की बोजा चढतो म्हणून शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे हे अडवून ठेवले आहे आणि शेतकरी पिकाच्या नुकसानीपासून मेला तरी बेहतर। शेतकऱ्यांच्या घरी कोणताही कार्यक्रम, लग्नाचा मोठा खर्च असतो किंवा शिक्षण असो किंवा संसाराचा गाडा आखायचा असतो तर शेतकऱ्यांचा पूर्ण अर्थव्यवस्था हे त्यांच्या पिकावर असते आणि पीक पूर पाण्यात, दुष्काळ व किडीग्रस्तमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान करतो आणि त्याची योजना हे सरकार राबवतं, पीक विमा योजना। आणि त्या पीक विमा योजना राबवल्यानंतरही शेतकऱ्यांना जर 73 कोटीचे वितरण करताना आयुक्त म्हणतो की बोजा चढतो याचा, तर असं हे सरकार शेतकऱ्यांविषयी वागत आहे आणि शेतकऱ्यांना दिलेले वचनपूर्ती, शेतकऱ्यांना हे सरकार दिलेलं आश्वासन हे पूर्ण करत नाही आणि एक महिन्या, एक वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहे। असं हे सरकार आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या पीक विम्याची तरतुदीसाठी निधी हा वितरित केला जातो का? त्यासोबतच आता काल जे विधानसभेमध्ये भाषण केले 2-3 आमदारांनी पीक विम्या संदर्भामध्ये की 2024 पासून शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली नाही, त्या संदर्भात तरतूद करावी व अल्प कालावधीमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वितरित करा। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्या संदर्भातील अपडेट। असेच नवीन माहिती व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं YouTube चॅनल शेती संबंधित। धन्यवाद।